मसाला ताक बनवण्यासाठी इथे 9-10 पुदिन्याची पानं घेतलेली आहे, अर्धा चमचा जिरं, थोडंसं आलं घेतलेलं आहे, एक मिरची घेतलेली आहे आणि इथे घट्टसर असं दही आपल्याला इथे लागणार आहे. सगळ्यात पहिलं मिक्सरच्या भांड्यामध्ये एक मिरची फक्त एकच घालायची आहे, आलं, त्यानंतर पुदिन्याची पानं, जिरी यामध्ये घालायची आणि तुम्हाला थोडीशी कोथिंबीर यामध्ये घालायची असेल तर तुम्ही घालू शकता. नंतर दही घाला, त्यामध्ये काळं मीठ घाला, भाजलेली जिरा पूड घाला, काळी मिर पूड यामध्ये घाला, साधं मीठ थोडं घाला आणि 2 किंवा 3 चमचे साखर यामध्ये घालून मिक्सरला हे फिरवून घ्या, म्हणजे व्यवस्थित मसालाही वाटला जाईल आणि दही फेटलं जाईल. नंतर यामध्ये थोडंसं पाणी घाला आणि व्यवस्थित गाळून घ्या. बाकीचं राहिलेलं दही परत मिक्सरला फिरून घ्या किंवा रवीने चांगलं फेटून परत एकदा गाळून घ्या. थोडंसं पाणी घाला आणि व्यवस्थित चमच्याने हे निथळून घ्या. तर इथे तुम्ही बघू शकता आपण गाळून घेतलेले चाळणीने. चौथा जो राहिला आहे तो जरासं चमच्याने असं दाबा, म्हणजे त्यामधला जो रस असतो तो रससुद्धा इथे निघला जातो. तर इथे आपलं झाले ताक बनवून. उन्हाळ्यामध्ये खूप कडाक्याच्या उन्हाळ्यात पोटाला थंडावा देणारा, शरीराला थंडावा देणारी ही रेसिपी आहे. अगदी साध्या सोप्या पद्धतीने आपण ही बनवली. एकदा बनवली तरी 3 दिवस तुम्ही हे ताक पिऊ शकता. रेसिपी आवडली लाईक करा, शेअर करा.